हॅलो मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत. तर कसं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये ना हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे बरं का तुमच्यासाठी. कारण 10वीचा रिझल्ट लागला आहे, 12वीचा रिझल्ट लागला आहे, बऱ्याच जणांच्या CETच्या एक्झाम झाल्या आहे, JEEचा रिझल्ट लागला आहे, बऱ्याच एक्झामिनेशन्स आता झालेल्या आहेत आणि आता करिअर निवडण्याची ही वेळ आहे. तर आपण काय होतं ना, बऱ्याचदा आजकाल ना ट्रेंड झाला आहे मार्केटमध्ये. पूर्वी आपल्या वेळेला कसं होतं की ज्यांना चांगले मार्क असतील त्यांना सायन्स स्ट्रीमला ॲडमिशन मिळायचं, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता 40% सुद्धा इंटिग्रेटेड कॉलेजच्या माध्यमातून सायन्स स्ट्रीम मिळते. त्याच्यानंतर मग ते पुढचं JEE झालं आहे, CET झालं आहे, नीट झालं आहे, हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं आपली स्ट्रगल करतात. काही हुशार मुलं आहेत ती एक्झाम काढतात, पण ज्या मुलांना नाही जमत आहे, त्यांचा कल कुठल्या वेगळ्या दिशेला आहे आणि आपण जबरदस्तीने त्यांना एखाद्या फील्डमध्ये पीअर प्रेशरमध्ये येऊन आपण त्यांना टाकतोय की नाही, तुम्हाला हेच करायचं आहे, तुला इंजिनियरच बनायचं आहे, तुला डॉक्टरच बनायचं आहे. होतं आहे काय माहिती आहे का, बऱ्याच अंशतः 80% मुलं तर 10वीनंतर मॅथ्स नको म्हणून PCB घेतात आणि नीटसारख्या कठीण एक्झामिनेशनला त्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना आयडिया पण नसते की खरंच आपल्याला या क्षेत्रामध्ये आवड आहे की नाही आहे, खरंच आपल्याला डॉक्टर बनायचं आहे की नाही बनायचं आहे. फक्त मॅथ्स नको म्हणून या क्षेत्रामध्ये मुलं ढकलली जातात. पण डॉक्टर आणि इंजिनियर व्यतिरिक्तसुद्धा असे बरेच क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांचं करिअर खूप छान पद्धतीने घडवू शकतो. तर असाच एका कोर्सबद्दल मला तुम्हाला माहिती द्यायची आहे, कारण मी आलेले आहे स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चेंबूर येथे. तर हे मी कशासाठी आले ते मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण ह्या कॉलेजचं सौंदर्य इतकं सुंदर आहे ना. हे बघा, खूपच छान स्वामी विवेकानंदांची खूप छान मूर्ती आहे. तर झालं आहे असं, माझ्या मुलीचं नाटाची एक्झाम आहे इथे. तर नाटा म्हणजे नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर. तर तिला आम्ही एक्झामिनेशनला पाठवलं, एक्झामिनेशन हॉलमध्ये तिला सोडलं आणि त्यानंतर 3 तास काय करायचे, 3 तासाची एक्झाम होती. त्यामुळे बाजूलाच असलेल्या अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात गेले. आणि एक मला तुम्हाला इथे सांगावंसं वाटतं की आपल्या मंदिरांमध्ये आणि साऊथ इंडियन लोकांच्या मंदिरांमध्ये ना एक जमीन आसमानचा फरक आहे. आपल्या मंदिरांमध्ये खूप झगमगाट असतो, पण तिथे तुम्ही साऊथ इंडियन लोकांच्या मंदिरामध्ये, विशेष करून अय्यप्पा स्वामींच्या मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा जाल ना, त्यावेळेस तिकडे लाईट्स असतात, पण जे गाभारे असतात ना देवांचे, त्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त तेलाचे दिवे प्रज्वलित झालेले असतात. एकंदर ना खूप सुंदर वातावरण होतं तिथलं. आणि आम्ही सकाळी खूप लवकर गेलेलो, कारण तिचा रिपोर्टिंग टाईम 9 वाजताचा होता आणि 9ला तिला ड्रॉप केलं. आणि आता काय करणार एवढा वेळ, कारण खूपच तिकडे 3 तास बसणं म्हणजे ना हेक्टिक असतं. म्हणून म्हटलं चला. तर ह्या मंदिरात गेल्यानंतर इतकी देखणी महादेवांची पिंड होती. महादेवांच्या पिंडीला जलाभिषेक केला आणि ते पुजारी पण इतके छान होते, त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला अलाव करायला दिल्या. म्हणजे खरं इथे फोटो वगैरे काढायला मनाई आहे, पण मी त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी हे व्हिडिओ शूट मला करायला दिलं. महादेवांची पिंड आहे, पार्वती मातेची मूर्ती आहे, अय्यप्पा स्वामींची मूर्ती आहे आणि गणपतीची मूर्ती आहे. त्याचबरोबर नवग्रहांची पण मूर्त्या आहेत आणि छान असं मेंटेन केलेलं मंदिर होतं ते. हे बघा किती देखणं दिसतंय नाही का. एक वेगळंच ऊर्जा ह्या मंदिरामध्ये होती. कारण देवाजवळ प्रार्थना केली की माझ्या मुलीचा पेपर चांगला जाऊ दे, कारण हा तिचा सेकंड अटेम्प्ट होता. 2 अटेम्प्ट असतात, त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देईनच, पण तुम्ही सध्या हे नवग्रहाचं मूर्त्या पाहून घ्या. हे बघा, हे मी असं आपल्या मंदिरामध्ये कधी पाहिलं नाही, नवग्रहांच्या मूर्त्या. तर दर्शन घेऊन आम्ही पुन्हा कॉलेजमध्ये आलो. तर तिकडे एक छोटं प्रेझेंटेशन चालू होतं आर्किटेक्चर स्टुडंटचं. तर हे फर्स्ट इयरच्या मुलांचे त्यांनी ड्रॉइंग्स काढलेले, त्यानंतर म्हणजे एक्झिबिशनला ठेवलेले, असे अप टू MArcपर्यंतचं त्यांनी आम्हाला हे एक्झिबिशन दाखवलं की तुमच्या मुलांचं ॲडमिशन झाल्यानंतर की ती मुलं काय काय शिकणार आहेत. आता मी एक BR कोर्सबद्दल तुम्हाला सांगते. ज्यावेळेस माझ्या मुलीची 12वी झाली त्यावेळेस आम्ही तिला म्हणजे तिच्याकडे आम्ही हे केलं होतं की तुला काय करायचं आहे. तर JEE नीट ह्यासारख्या पारंपरिक स्पर्धा परीक्षांपेक्षा तिची क्रिएटिव्हिटी लक्षात घेता आम्ही तिला BR करण्याचा सल्ला दिला. आणि ते सुद्धा आम्ही स्वतः सांगितलं नाही, तिला म्हटलं हा कोर्स आहे, त्याबद्दल तू माहिती काढ आणि जर तुला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तू त्याच्यासाठी ॲडमिशन घे. आणि ती हो म्हणाली. आणि एक नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर ही एक नॅशनल एंट्रन्स एक्झाम आहे.
ज्याच्या थ्रू BArcला ॲडमिशन मिळतं. कारण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला भीती वाटते की क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काय करिअर असेल. पण मैत्रिणींनो किंवा जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, दादा असतील, ताई असतील, त्यांना मला सांगायचं आहे, आर्किटेक्चर ही इंडियामध्ये खूप अंडररेटेड फील्ड आहे. पण तुम्ही एक विचार करा, कोणतंही कन्स्ट्रक्शन विदाऊट आर्किटेक्ट होत नाही. त्यामुळे जरी अंडररेटेड फील्ड असली तरी तितकीच महत्त्वाची फील्ड आहे आर्किटेक्चर डिग्री. त्यामुळे खूप स्कोप आहे इंडियामध्ये, फॉरेनमध्ये. तर जर तुमच्या मुलांना खरंच इंटरेस्ट असेल ड्रॉइंगमध्ये, क्रिएटिव्हिटीमध्ये, तर उगाचच त्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल ह्यासारख्या पारंपरिक करिअर ऑप्शन्सला न जाता तुम्ही हे असं नक्की ट्राय करू शकता. आता ह्या कोर्सबद्दल जर तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल की त्याची एंट्रन्स एक्झाम काय असते, पॅटर्न काय असतो, त्याचे क्लासेस कुठे आहेत, तर मला कमेंट करा. मी तो एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यावर बनवीन. कारण सगळं काही या एका व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण एकंदर हे या मुलांचं काय म्हणतात ना, हे सुंदर काम आहे. त्यांना मॉडेल्स बनवायचे असतात. आपण बघा ना, एखादं घर बुक करायला जातो त्यावेळेस त्यांचं प्रोजेक्टचं मिनी मॉडेल तिथे तयार असतं. त्याच प्रकारचे हे काम आहे, पण अत्यंत क्रिएटिव्ह फील्ड आहे. मला तर इतकं आवडलं ना, म्हणजे मला खरं खूप आवडलं की माझ्या मुलीने हा डिसिजन घेतला आहे. तर चला आता पुढचं. ॲक्च्युली हे बघा, ही मेहंदी मी कुर्ला स्टेशनवरला काढलेली इन्स्टंट मेहंदी होती. त्यामुळे तिकडे कुर्ला स्टेशनच्या बाहेर ना ते मेहंदीचे कोनवाले असतात. तर त्यांना म्हटलं मला इन्स्टंट मेहंदी हवी आहे. आणि ही बघा, ही इन्स्टंट मेहंदी कोन आहे. त्याच्यामध्ये लाल रंग मिक्स असतो, नॅचरलच असते, फक्त कलर मिक्स असतो. त्याच्यामुळे 1-1.5 तासामध्येच म्हणजे कुर्ल्याला मी मेहंदी काढली आणि बदलापूर येईपर्यंत ही अशी सुंदर बघायचा कलर आलेला आहे. तर हे सगळं साज शृंगार कशासाठी आहे तर ते पुढे मी तुम्हाला सांगेनच. कारण आज माझा वाढदिवस पण आहे आणि आजच्याच दिवशी एक खूप छान गोष्ट होणार आहे. तर त्यासाठी हे बघा, मी अशी रेडी झालेली आहे. ह्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कथ्थक शिकते. तर त्याच रिलेटेड पुढे तुम्हाला समजेलच की हे सगळं मी कशासाठी केलेलं आहे. बर्थडे आहे म्हणून इतकं नटलेले नाही आहे, पण एक खूप आज छान असा दिवस आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, मी कथ्थक शिकलेले आहे. त्याचबरोबर वयाच्या 18व्या वर्षी मी श्री श्री रविशंकरजी म्हणजेच आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक हॅपीनेस कोर्स केला होता. त्यानंतर मी त्याची प्रॅक्टिस करत होते. नंतर मध्ये लग्न, संसार ह्याच्यामध्ये ती प्रॅक्टिस दूर पडली होती. कथ्थक पुन्हा जॉईन केलं आणि त्याचबरोबर एक आर्ट ऑफ लिव्हिंग संघटनेचा श्री श्री नाट्य म्हणून एक कोर्स आहे, जो नृत्य योगिक स्तरावर नृत्य असा हा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला डान्स करायला आवडतं पण एक हेजिटेशन असतं की अरे मी डान्स करताना कशी दिसेन किंवा मला डान्स येईल की नाही. तर एक बेसिक नृत्य शैली कशी असली पाहिजे, शास्त्रीय नृत्याचा आधार घेऊन हा कोर्स आहे. तर मैत्रिणींनो, ज्यांना कोणाला हा कोर्स करायचा आहे ना, त्यांनी आपापल्या भागामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग संघटना जर असेल ना, त्यांच्याशी संपर्क साधा. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, हा कोर्स इज समथिंग एल्स. म्हणजे तुमचं बॉडी पॉश्चर कसं असलं पाहिजे, एक बेसिक नृत्याचे स्टेप्स कसे असले पाहिजेत, आणि हे कम्प्लिटली क्लासिकल सेमी क्लासिकल बेस आहे. आता पूर्ण नृत्याची कोरिओग्राफी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत, कारण ते अलाउड नाही आहे. तरी पण मी त्याच्यातले थोडे ग्लिम्स मी टाकलेले आहेत. त्यानंतर पुढे या श्री श्री नाट्य कोर्सबद्दलचा अनुभवसुद्धा मी शेअर केलेला आहे. तर खरंच मैत्रिणींनो, आत्ता वयाच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर ना, तुम्ही तुमची हॉबी परस्यू करा. डान्स येईल नाही येईल हा भागच नाही आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टीने आनंद मिळेल ना, हे महत्त्वाचं आहे. 5 दिवसात जे काही मी शिकले ते आज माझ्या गुरूंना, महादेवांना अर्पण करण्याचा दिवस होता. आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ही कला मला अर्पण करायला मिळाली, हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आपल्याला कधी असं परफॉर्म करायला मिळेल जेव्हा तेव्हा आम्ही गुरुजी म्हणायचो त्यांना की गुरुजींसमोर तेव्हा आम्हाला कधी परफॉर्म करायला मिळेल. आणि ताईंकडे मी क्लास जॉईन करून मला 8 दिवस काही झाले असतील ना, तुमच्याकडे क्लास जॉईन महिना पण झाला नंतर ताईंकडे मी क्लास जॉईन केला आणि ताईंचं एक स्टेटस बघितलं, उल्हास उत्सवामध्ये गुरुजी येतात आणि 1008 क्लासिकल डान्सचा परफॉर्मन्स आहे. मी ताईंना नाही म्हणाले की मला नाही जमणार, मी करू शकत नाही, 20
पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने मला न विचारता, मला न सांगता मला बड्डे गिफ्ट दिलं आहे, ते पण सरप्राईज. नाही तर प्रत्येक बड्डेला काय घ्यायचं आहे तुला, काय घ्यायचं आहे तुला एवढंच विचारतो, पण आता स्वतःच्या डोक्याने आणलेलं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. आता बघूया त्याने काय आणलं आहे. घरी आल्यानंतर कोर्स कंप्लीट झाल्यानंतर घरी आले त्यावेळेस हे असं सुंदर सरप्राईज माझं वाट बघत होतं. मला तर खूप आश्चर्य वाटत होतं की माझ्या नवऱ्याने एवढे एफर्ट्स घालून सगळं पॅक वगैरे करून चिठ्ठी लिहून ठेवली होती, पण खूप भारी वाटलं. एकंदर ना आजचा दिवस माझा थोडा धावपळीत हेक्टिक गेला, पण खरंच आत्तापर्यंतचा हा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ होता. माझ्या आराध्य देवतांना, माझ्या गुरुजींना मला माझी कला अर्पण करता आली आणि माझा बड्डे माझा छान साजरा झाला. तर मैत्रिणींनो, श्री श्री नाट्य कोर्स तुमच्या भागामध्ये जिथे कुठे असेल तिथे नक्की करा. खरंच खूप सुंदर कोर्स आहे. दुसरं म्हणजे जर बी आर्कबद्दल अजून तुम्हाला माहिती हवी असेल, आर्किटेक्चरबद्दल काही तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. हेतू फक्त हाच आहे की तुमच्या मुलांना माझ्या व्हिडिओच्या मार्फत थोडी का होईना मदत होईल. त्यामुळे एकंदर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.